काय माहित माझ्या मागं कोणता लागलाय शनी, तर नवीन नवीन बिमाऱ्या आणून पडल्या भाई. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती मस्तपैकी फ्राईड राईस आणि फ्राय मोमोज खाण्यापासून. मला असं वाटते की मी जे हे सगळ्या वस्तू जे खाते बाहेरच्या, याच्यामुळंच कदाचित मला काही काही असं बिमाऱ्या वगैरे होण्याचं लक्षण दिसत आहे. तर मी गेली होती माझ्या ताईकडे. तिच्या मुलाचं होतं लूट वगैरे करणं आणि छान असं तिच्याकडे हळदी कुंकू होतं, त्यासाठी आम्ही गेलो होतो. मग त्याची छान अशी लूट वगैरे केली. लूट वगैरे केल्याच्या नंतर मग मला अर्जंटमध्ये जावं लागलं होतं हॉस्पिटलमध्ये, कारण की मला बरेच दिवसापासून नाकाचा होत होता खूप जास्त त्रास. त्याच्यामुळे मग मी गेली होती डॉक्टर रुपाली जैन यांच्याकडे. त्या कान नाक घसा याच्या स्पेशालिस्ट आहे. तर त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी जेव्हा चेक केलं तेव्हा तर भाई भयंकर मला काय कळलं, मी तुम्हाला सांगू नाही शकत सध्याच. ते मी नंतर कधी सांगेल तुम्हाला की काय झालं होतं. तर फिलहाल गोळ्या वगैरे घेतल्या आणि गेली होती मंदिरामध्ये. देवाला म्हणत होती की भाई माझं प्लीज जे माझ्या मागं शनी लागलाय तो लवकरात लवकर दूर करून टाका आणि माझी जे काही मला प्रॉब्लेम्स आहे ते लवकर बरी करा. त्याच्यानंतर मग गुपचूप वगैरे खाल्ले आणि घरी आली होती हे मॅडम. तर तसं तिला कॅमेरासमोर जरा मटकाचं राहतेच, पण तरी बिचारी आपली मनामनात तोंड लपवतच राहते. मग बनवला होता मस्तपैकी स्वयंपाक, वांग्याचं भरीत, भजे, पापड वगैरे बनवावं म्हटलं. देवापुढे थोडंसं ताट वगैरे ठेवून दिलं, जे जे मी बनवलं होतं त्याच्यामध्ये ते वगैरे लावून मग आम्ही बसलो होतो जेवायसाठी. मी आणि मम्मी मस्तपैकी पोटभर जेवण केलं. कढी मस्तपैकी, भरीत, वांग्याचं भजे, वरण भात, छान असा टेस्टी टेस्टी आम्ही जेवण करून घेतलं. थोडं श्रीखंड पण उरलं होतं, जे अगोदर आणलं होतं आम्ही 2-3 दिवसा पहिले, तर ते श्रीखंड आम्ही खाऊन टाकलं. तिकडे मनूचं चालू होतं काय माहिती काय चालू होतं. तर मला म्हणे जवळ घे, पण इकडे मला गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या, तर सोबतच गोळ्या वगैरे आणल्या होत्या. हे सिस्टीम छान आहे यांची. यांनी छान असे पॅकेट्स बनवले आहे आणि याच्यामध्ये ते लोक असं गोळ्या वगैरे टाकून त्यावर लिहून वगैरे देतात. तर हे खूप छान असं केलं आहे त्यांनी. तर मला ही सिस्टीम आवडली त्यांची. तर मला घ्यायच्या होत्या गोळ्या, त्यासाठी मग गोळ्या वगैरे काढून टाकल्या होत्या आणि मला हा ड्रॉप दिला होता नाकात टाकायसाठी. तर मग मी गोळ्या वगैरे घेतल्या. आणि सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.